नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वडील तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. नेहमी कोकणात आल्यानंतर रेग्युलर आपले जे ब्लॉग आहेत ते नेहमी मी करत असतो, पण ह्यावेळी थोडंसं काहीतरी डिफरंट झालं तरच मी ब्लॉग करणार असं ठरवलं होतं. म्हणून आज थोडंसं फिरणार आहोत. जे कोकण मी याच्या अगोदर एक्सप्लोअर नाही केलं ते एक्सप्लोअर करणार आहोत. काल कायराचा बड्डे होता, सो सेलिब्रेट केला तो काय जास्त ब्लॉग नाही केला, बस जास्त नॉर्मल केला. पण आज आम्ही स्पेशली कणकवलीवरून निघालोत सोनूला घेऊन. रश्मी पुढे गेली, रश्मीकडे सुद्धा स्कूटी आहे आणि आता निघालो तिथून तेजस राजारामला घेऊन आम्ही फिरायला जाणार आहोत. सो चला, काय हा ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही काय मजा करणार आहोत ते ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. सो चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया. आता आम्ही कसालला पोचलो आणि कसालचा आठवडी बाजार आहे. आजचा वार काय सोनू? गुरुवार असतो ना, असा असतो. आता तरी कमी झाला आहे या टायमाला, सकाळपासून भरतो 7-8 पासून. अशा प्रकारे आम्ही सुकवाडला पोचलेलो आहोत. आता इथून तेजस आणि राजाराम आम्ही सगळे पुढे फिरायला जाणार आहोत. कुठं जाणार आहोत ते सांगतो. चला आईला भेटूया ना. काय करा, मजा आली. तेजसच्या घराकडून जेवून वगैरे मस्त तेजस पण आला, फ्रेश झाला आणि आता निघालो फायनली मालवणकडे. पहिल्यांदा आम्ही सर्वजण असणार, म्हणजे तर राजाराम आहे, मी, त्याच्यानंतर सोनू पण कधी येत नाही, ती पण आता आली आहे. इकडे रश्मी, कायरा, अशी आम्ही 5 जण आणि एक कच्चा लिंबू आमचा. ठीक आहे, तो मेन लिंबू आहे. ठीक आहे, या सर्व लिंबूंना घेऊन आम्ही, आणि हा एक आंबा स्पेशली का या सीझनमध्ये इकडे आंबे भेटतात ना, तर आंबा आपल्या फ्रेममध्ये कंटिन्यू दिसत राहील. सो चला ह्या मालवण ट्रिपला सुरुवात करूया पुन्हा एकदा. हे आंबा की आंबो? कायराला विचारलं मगाशी आंबा की आंबो, त्याच्यात सांगता आंबो, नाही आंबा. ठीक आहे, सो चला आता मजा करत जाऊया. आणि स्पेशली आम्ही एका ठिकाणात चाललो जिथं आम्हाला खूप दिवस जायचा प्लॅन होता आणि तो सक्सेसफुली होता. म्हणजे एवढ्या वेळा आलो आणि एवढ्या वेळा डोक्यात आमचा प्लॅन आहे की इथं जाऊया आणि आज निघालो. आज तो दिवस आला आहे अखेरचा, म्हणून मी ब्लॉग सुरू केला. कारण आता खूप मालवणचे ब्लॉग झाले, त्याच्यामुळे मी स्पेशली आता येतो मध्ये पण ब्लॉग नाही करत. पण आता आज स्पेशल आहे म्हणून आता ही आठवणीसाठी ब्लॉग करतोय. बऱ्याच छोट्या रस्त्याने गप्पा मारत असे आम्ही चाललेलो आहोत. हे बघा, असे मस्त छोटे रस्ते आहेत. लास्ट टाइम पण मी ब्लॉगमध्ये बोललो होतो की या छोट्या रस्त्यांमध्येच खरं कोकण बसलेलं आहे. आणि अशाच कोकणाच्या एका काळशी म्हणून नावाचं गाव आहे आणि तिकडे आता आम्ही चाललेलो आहोत. निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे गाव खूप वेळा रश्मीच्या तोंडातून मी ऐकलंय, पण जायचा योग आज आलाय आणि निघालोत. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांना घेऊन निघत. म्हणजे जी माणसं नेहमी आम्हाला अशी हा नाही तो नाही, महाराजांची मूर्ती बघा समोर पेंटिंगमध्ये होती, तर हा नाही तो नाही असं होतं. मग आता आज सगळी परफेक्ट सगळी माणसं आहेत. सो आता बऱ्याच गप्पा मारल्या अशाच सविस्तर आणि आता ते राजाराम पाठीमागे बसलाय. सो चला आता तिकडे पोहोचू आता थोड्या वेळात. गाव कथा इकडे शूटिंग व्हायची. ओके, ह्याची ह्या मंदिरात. ओके, गाव गाता गजाळी म्हणून काहीतरी कार्यक्रम होतं, त्याची शूटिंग ह्या मंदिरात झालेली आहे. आणि हा कालशाच्या आतमध्ये जाणार रोड. ठीक आहे, सिरियल होती का? काय होतं सिरियल मध्ये ताई? म्हणजे कोकणी लोक थोडी एनर्जीने बोल ना, अशी दमू नकोस ना. असं नाही, असं बघणाऱ्यानं असं एनर्जेटिक फील झालं पाहिजे ताई, हो ना. असं काय छान रोड मस्त. ह्याला काय होतं आपलं, हे काय मळे, बोटीची फॅक्टरी होती ना रे. हे मळे आहेत, मळे. दिस इज कॉल्ड मळे. आबा आजोबा बसलेत बघा, एकदम कोपरे एकदम छान. हा, भाजी लावलेली आहे. हा, चवळीचा पाळा आणि काय असते, पाळे भाजी असते. ही आमची दीदी अशीच बोलते. हा, तुम्ही असंच समजून घ्या. असंच एकमेकांवर टिंगल करत आता आपण हा ब्लॉग पुढे जाऊया, दाखवतो इकडची काय मजा आहे. इकडे कर्ली नदी आहे, त्याच्यामुळं ह्या कर्ली नदीच्या काठावर बरेचसे बोटींचे कारखाने आहेत. आणि आज आपण होडीत जाऊन, काय सवारीला काय होतं रे, होडी फिरणार, होडीची सवारी करूया. तारी मामा. हा,
आणि ह्या कर्ली नदीवर तारीमामांची एक बोट असते आणि बरेचसे वर्ष तारीमामांनी इथं ह्या बोटीतून बऱ्याचशा प्रवाशांना आणि पर्यटकांना फिरवलं आहे आणि त्यांचं इथं घर आहे. ठीक आहे. आणि स्पेशली ते मामा आम्ही याच्यासाठी बोलतोय की रश्मीची मैत्रीण आहे बाजूची इथे, तर त्यांचा सख्खा मामा आहे तो आणि त्यांच्यात याच्यातून बोटीतून आज सवारी करणार आहोत. बरेचसे फेमस आहे, बरेचशा व्हिडिओमधून ते तुम्ही त्यांना बघितलेलं असणार. तर चला आता हा प्रवास एन्जॉय करूया. 2-3 मिनटात आपण पोहोचणार आहोत. गाडीतून उतरलोत आणि आता चालत चालत नदीच्या तीरावर चाललोत. काय राही बा इकडे तिला सोडली अशी. मला असं खूप आवडतं की हिने असं स्वतःहून ह्या मातीत ह्या निसर्गात स्वतःहून रमावं. असं घेऊन फिरण्यात मजा नाही. चलिये. तिला हम्माचा आवाज येते ना, तिकडे तिचं लक्ष आहे जास्त. आणि बघा इकडचा रोड बघा. हे आत्ता जवळपास आपलं एप्रिल महिना चालू आहे आणि ही गर्द हिरवी झाडी. इमॅजिन करा पावसाळ्यातला इथला माहोल का असेल. हां, कोकण 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 कोकण. थोडंसं अंतर चालू. आता आम्ही फायनली पोचलोत त्या कालशाच्या तीरावर, जो आम्ही बऱ्याचशा व्हिडिओमधून बघितला आहे आणि आलोत बऱ्याच टायमानंतर. कायरा मॅडम हळूहळू येते तुर 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 चालत. आता माका मालवणी बोलायचं वाटतं, म्हणजे थोडी थोडी असं मराठी बोलायला किंवा आगरी बोलायला नाही, त्यापेक्षा आता मालवणी जर बोललो ना तसं एकदम भारी फील होतं. एकदा राजाराम आता जे समीक्षाचा एक रील आपण बघितली त्याचा कसा बड्डा होता. अध्यक्ष माझे पूज्य माझे बालमित्र मला जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगतो आणि समीक्षाच्या भाषणाला सुरुवात करतो. समीक्षा तुमचं भाषण सुरू करा. नाही आता हे ब्लॉग साठी, तो रील साठी झाला यार. प्लीज 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 काय बोलू. तू काही बोल ना, आमचे प्रेक्षकांना तुला ऐकायचं आहे. बोल बोल. तर आता आम्ही एक छान हिडन अशा स्पॉटवर आलो आहोत. हां, आणि खरंच हा स्पॉट एवढा छान आहे की म्हणजे यादा वाटते ब्लॉग म्हणजे जसं हे आमच्याशी बोलायला येतात ना, त्यात जसं वाटतं ब्लॉग म्हणजे असं काय कॅमेरा बोलतात ना. पण जेव्हा खरंच कॅमेरा सुरू होतो ना, जेव्हा रेकॉर्डिंग सुरू होते ना, तेव्हा जी बडबड बंद होते, जेव्हा जी माणसाची तोंडाचे शब्द अटकतात ते त्यालाच माहिती जो करतो. ठीक आहे. आणि आता सध्या इथं हे चालू आहे, हे बॅक स्पॉटला फोटोशूट चालू आहे. हां, आणि असा मस्त निवांत. काय रे तुला पाण्यात टाकू? जा जा. मग मी चाललो पाण्यात. मी चाललो का नको जाऊ? मी का नको जाऊ? नाही मी चाललो. का नाही पण का नको जाऊ? मग तू माझं ऐकशील सगळं? ऐकशील? इथं बस. मग इथं बस बस इथं मग बस. हां, इथं बस. मी पण बसतो इथं. तू गप अशी बसलीस ना इथं तर मी पाण्यात जाईन. जाऊ नको. मग इथं हात दे मला. पा दे मला. आता आम्ही कालशेत आहोत आणि हे समोरचं आहे ते वालावल आहे. हे वालावल इथं काहीतरी ते मंदिर आहे ना, कसलं भगवती नाही लक्ष्मीनारायण. हां, लक्ष्मीनारायणचं जे मंदिर आहे ना, तिकडेच लग्न झालं होतं. कोकण हार्टेड गर्ल, सर्वांची आवडती कोकणातली इन्फ्लुएन्सर हां, अंकिता वालालकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल. तिचं लग्न इकडेच झालं होतं. जे याचं मस्त म्हणजे व्हिडिओज वगैरे किंवा तिने जे दाखवलं होतं ते एकदम भारी, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तर बघायला तर भारी वाटलेलं. ते इकडेच झालं होतं ह्या लोकेशनला. ठीक आहे. आणि आता आम्ही असे सगळे बसलेलो आहोत. अशी बोट काढतो आम्ही. अशी आमची बोट आता निघालेली आहे. कायरा
भारी फिलिंग आहे, एक नंबर. जस्ट प्युअर एन्जॉय. कायरा कोणाला बाय करते? फर्स्ट बोट राईड, कायरा फुल एन्जॉय. ये हे काय? हे कांदलवन आहेत हा कायरा. इट इज अ मँग्रोव्ज कॉल्ड मँग्रोव्ज. इट इज अ डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटी इन दिस मँग्रोव्ज. इट इज ऑल्सो रेजिस्ड हाय वेव्स ऑफ. हा मित्रांनो, हा माड बघा, त्याचा शेप बघा वरच्या टोकाला. हा डिफरंट. मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी बोट राईड झाली. खूप दिवस असा यायचा होता आणि स्पेशली कारण एन्जॉय केले. कसले भारी भारी शॉट आलेत बघा. रीलचे जेवढे होईल तेवढे मी शूट केलं, पण मध्ये मध्ये जास्त शूट नाही केलं. नुसतं शूटच्या वाटेमागे आहे ना खरा एन्जॉय निघून जातो. त्याच्यामुळं तो एन्जॉय पण घ्यायचा प्रयत्न केला. आता नेक्स्ट टाईम आलो ना परत येऊया, मजा येते. 10-15 मिनटात असा माइंड फ्रेश एकदम. आणि ही आमची मॅडम आणि ती कायरा. बऱ्याचशे वर्ष हा ब्रिज बांधायचं काम अपूर्ण होतं आणि तो ब्रिज आता कंप्लीट झाला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही ज्या बोटीने गेलो होतो ना तोच मेन रस्ता होता ही नदी क्रॉस करण्याचा. सो आता त्या ब्रिजवरच आम्ही उभं आणि इथं फोटोशूटसाठी आलो आणि इथून मस्त पैकी असा सीन आहे. आणि जर तुम्ही इकडे आलात कालशामध्ये आणि जर तुम्हाला जेवायचं असेल तर इकडे नदीच्याच काठावर हॉटेल अंकिता म्हणून आहे इथं समोर. हे बघा इथं एक नंबर आहे. तेजस आलेला आहे, तेजसने तर रिकमेंड केला आहे. आता आम्ही संध्याकाळी येताना जायचा प्लॅन आहे. आणि ही बघा ही हा पोरी लागते राजाराम. ते दिवसभर ही येड लागेल आपल्याला. थोडा टाइम अंतर कापून आता कुडाळमध्ये आलो. बरेच वर्षानंतर कुडाळमध्ये आलोय. कुडाळातून फिरून आता सुकवाडमध्ये पोहोचलो आणि बाकी काय स्पेशल नव्हतं दाखवणार. नेहमी फिरून ते दाखवले खूप वेळा. त्याच्यामुळं जे क्वालिटी कंटेंट आहे तेवढंच दाखवायचा प्रयत्न करतो. नवीन काय गेलो की मग सगळं दाखवायचं. सो अशा प्रकारे आता घरी पोहोचलो. हे कायरा चला आता ब्लॉग एंड करूया. सो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज माहिती. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी कायरा.